झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी एका चोरीची कारच्या काचा फोडत 20 लाख रुपयांची रक्कम पळवल्याची खळबळजनक घटना नागपूरच्या गणेश पेठ भागात घडली। संजय सिंग नावाच्या बिल्डरच्या गाडीतून ही पैशांची बॅग पळवण्यात आली। आज दुपारी संजय सिंग 20 लाखांची रक्कम घेऊन बँकेत जमा करण्यासाठी चालले होते। जाताना त्यांना बाईकवरून जाणाऱ्या दोघांनी हटकलं आणि कारमधून डिझेल गळत असल्याची थाप मारली, पण संजय सिंग यांनी त्यावेळी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही। मात्र बँकेत जाताना काही कामासाठी ते गणेशपेठ भागातल्या राहुल कॉम्प्लेक्समधल्या आपल्या कार्यालयात काही कामासाठी थांबले। त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या कारच्या काचा फोडत पैसे चोरले। कार्यालयातून बाहेर आल्यावर त्यांना ही चोरी झाल्याचं समजलं। यासंबंधी गणेशपेठ पोलिसांना तक्रार करण्यात आली। पोलिसांना आरोपींसंबंधी अजून कुठलाही सुगावा लागला नसून तपास सुरू असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय। संजय सिंग हे युनियन बँक मानेवाड्यातून 20 लाख रुपये घेऊन येत होते। अशोक चौकात त्यांना दोन मोटरसायकलवाल्यांनी सांगितलं की तुमचं ऑइल गळतंय, तरी त्यांनी ते जुमानलं नाही। तसेच ते राहुल काँग्रेस इथं गणेशपेठच्या हद्दीत आल्यानंतर ते बाहेर गाडी लावून आपल्या ऑफिसमध्ये गेले आणि ते बँकेत पैसे भरायला जाणार होते। तेवढ्यात त्या बॅगेची समोरची कॅच इनोवा गाडीची फोडून ती ज्या बॅगेत 20 लाख रुपये होते ती बॅग अनोळखी चोरट्यांनी घेऊन गेलेले आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।